10 तारखेला झालेल्या राज्यसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने उभे केलेल्या तीनही उमेदवारांना यश मिळालं। ते राज्यसभेमध्ये खासदार झाले आणि काल 10 विधान परिषदेच्या जागांसाठी भारतीय जनता पार्टीने अधिकृत चिन्हावरचे 5 जण जे उभे केले होते ते 5ही जण विजयी झाले। त्याबद्दल मी त्या तीनही खासदारांचे, या 5ही आमदारांचे खूप मनापासून अभिनंदन करतो। प्रामुख्याने तुम्ही सगळेजण या विषयामध्ये ज्या खऱ्या बातम्या आहेत त्या बातम्या देण्यातून याची जी एक सकारात्मक वातावरण निर्मिती व्हायला हवी होती ती आपण केली, त्याबद्दल तुमचे आभार मानतो। भारतीय जनता पार्टीचे आमदार यांना मी आभार मानलेला आवडणार नाही, कारण ते म्हणले की हे तर आमचं घर आहे, तुम्ही का आभार मानता। पण ज्यांनी भारतीय जनता पार्टीला हे यश मिळण्यामध्ये मदत केली, स्वतःच्या सत्सद विवेक बुद्धीला स्मरून, आपल्या पक्षातली बेदिलीला कंटाळून, आपल्या पक्षातल्या मानहानीला कंटाळून, ज्यांनी ही एक चांगली संधी आमच्या मनातली खदखद व्यक्त करायला तुम्ही देता आहात असं देवेंद्रजींना म्हणून त्यांनी जी मदत केली त्याबद्दल मी सगळ्यांचं खूप मनापासून आभार मानतो, कारण त्यांच्या मदतीमुळेच यश शक्य झालं। राज्यसभा निवडणुकीच्या वेळेला 3 जागा उभ्या केल्यानंतर 6 जागांपैकी 2च जागा तुम्ही लढवा अशा प्रकारचा प्रस्ताव महाविकास आघाडीकडून आला। आपण त्यांना असं म्हटलं की तुम्ही राज्यसभा निवडणुकीमध्ये आम्हाला 3 जागा लढवू द्या, कारण आमच्याकडे ब्रँडेड बीजेपी आणि ब्रँडेड बीजेपीचे सहयोगी 30 मतं आहेत, आम्हाला केवळ 12 मतं कमी पडत आहेत। तुमच्याकडे मात्र सगळी गोळाबेरीज, काँग्रेसकडे 2 जास्त आहेत, राष्ट्रवादीकडे किती जास्त आहेत माहितीच नाही, तर तुमच्याकडे 10-12 आहेत, अशी गोळाबेरीज म्हणून तुम्ही 22-24 सांगताय। आमच्याकडे ब्रँडेड बीजेपी, ब्रँडेड सहयोगी की जे 2.5 वर्ष तुम्ही त्रास दिल्यानंतरही आमच्याबरोबर आहेत, अशीच 30 संख्या होते। बेटर वे विधान परिषदेला 5वी जागा आम्ही लढवत नाही, पण तुम्ही राज्यसभा बिनविरोध सोडा। दुपारी 3ला माघारीची वेळ होती, 2:45 पर्यंत हा सगळा घोळ चालला आपापसामध्ये। मग विधान परिषदेची जागा जर बीजेपी 5वी लढणार नसेल तर मग ती आम्हाला देऊन 2च्या 3 करा, वगैरे सगळे प्रस्ताव झाले आणि शेवटी माघारी घेतली नाही। तोच घोळ विधान परिषद माघारी दिवशी झाला। 6वी जागा अपक्ष पाठिंबा सदाभाऊ खोतांची उभी केलेली तुम्ही पहिली मागे घ्या, तेव्हा मागे घेतली आणि मग आता आम्ही मागे घेतो म्हणत शेवटच्या 15 मिनिटांमध्ये माघारीच्या दृष्टीने सगळी जमवाजमव सुरू झाली। प्रत्यक्षात काय माघारी घेतली गेली नाही, जे होतं ते चांगल्यासाठी। काल चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांनी खूप चांगल्या भावना मांडल्या की आम्ही देवेंद्रजींचे आभार मानतो, या निवडणुकीच्या निमित्ताने आमचं महत्त्व महाविकास आघाडीला कळलं। मग याच्या आधी भेटच देत नव्हते, आता वारंवार भेटी द्यायला लागले, याच्या आधी निधीच देत नव्हते, याच्या आधी प्रश्न सोडत नव्हते, पण निवडणूक लागले म्हटल्यानंतर मात्र आमचा भाव वाढला। त्यामुळे भारतीय जनता पार्टीला सुद्धा एका अर्थाने महाविकास आघाडीमध्ये खदखद किती आहे, असंतोष किती आहे, अपमान झाल्यामुळे कधीतरी उट्ट काढू असं म्हणण्याची भावना किती आहे, हे टेस्ट करायला वाव मिळाला। आणि त्यामुळे राज्यसभेला 123 आमदारांनी भाजपला मतदान केलं। भाजपची संख्या ही 112 आहे, 106 अधिक 6। आणि विधान परिषदेला कमाल झाली की एकूण 133 जणांनी मतदान केलं आणि एक मत बाद झालं। अशा 134 जणांनी मतदान केलं तर 112च्या अगेन्स्ट 134 ही खूप मोठी संख्या आहे। अनेकांनी असं म्हटलं की आता 134ला आणि 144 मध्ये 10चाच फरक आहे। या दोन गोष्टीचा काही संबंध नसतो। वारंवार आम्ही म्हणतो की तुम्ही सिक्रेट बॅलेटवर जा, मग तुम्ही तुमचं कोण आणि आमचं कोण कळेल। पण यातून घाबरून गेले 2.5 वर्ष महाराष्ट्राच्या विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक झाली नाही, हिंमतच नाही, धाडसच नाही, आणि मग कायदा बदलला गेला की हात वर करून। आणि वाय हात वर करून? आताही एका दिवशी तुम्ही 2-2 हॉटेलं बदलता। रात्री 12-1 वाजता तुम्हाला न्यूज मिळते की इथे गडबड होईल, मग 12-1 वाजता आमदारांना उठवता, अंगावरच्या कपड्यांशी गाडीत भरता।
म्हणजे तुम्ही सरकारमध्ये असून काय उपयोग आहे? तुम्हाला तुमच्या आमदारांवर विश्वास नाही, तुमच्या आमदारांबद्दल भीती वाटते की यांना कोणतरी भेटेल, सांगेल. आणि त्यामुळे एका अर्थाने भारतीय जनता पार्टीला स्वतःची ताकद दाखवण्याची एक चांगली संधी मिळाली. पण त्या दोन्हीचा, सरकार बनण्याचा आणि त्या निवडून येण्याचा काही संबंध नाही. या सगळ्याचं नेतृत्व नेहमीच देवेंद्रजी करतात, पण ह्या वेळेला त्यांचं नेतृत्व काय आहे, त्यांची हुशारी काय आहे, त्यांचा लोकांशी संवाद काय आहे, त्यांचा लोकांशी संपर्क काय आहे, हे ह्या निमित्ताने सिद्ध झालं. आणि त्यामुळे देवेंद्रजी हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, पण महाराष्ट्राचा अध्यक्ष या नात्याने मी त्यांचंही महाराष्ट्रातल्या तमाम कार्यकर्त्यांच्या वतीने, महाराष्ट्रातल्या तमाम नागरिकांच्या वतीने, की जे पहाटे 4-4 पर्यंत निकाल बघायला आपला TV ऑन करून बसले होते, केवढी उत्सुकता, भाजप विजयी होण्यासाठीची केवढी हुरूर, त्या सगळ्यांच्या वतीने माननीय देवेंद्रजींचे मनापासून अभिनंदन करतो. एकनाथ शिंदे यांचे ट्विट आलेलं आहे की आम्ही बाळासाहेबांचे हिंदुत्वादी विचार मांडणारे आहोत, सत्तेसाठी प्रार्थना करणारे आम्ही नाही आहेत. हा नेमका कुणाला इशारा म्हणायचा? आता असं आहे की त्यांना काय म्हणायचं आहे, यात एवढंच मी म्हणेल की समजने वाले को इशारा काफी आहे. नाही, माहीत नाही. मी मगाशी सुद्धा प्रेसला हे म्हटलं की आता कुठलंही मत व्यक्त करणं हे थोडं टू अर्ली होईल आणि याच्यामुळे वेट अँड वॉच अशी स्थिती भारतीय जनता पार्टीची आहे. अचानकच काल संध्याकाळी हा मेसेज आला की असे काही जण नॉट रिचेबल आहेत आणि त्याच्यातून हळूहळू विषय पुढे चाललेला आहे. हे 2.5 वर्षापूर्वी ज्या वेळेला हे एका अर्थाने अनसायंटिफिक, अशास्त्रीय सरकार निर्माण झालं, तत्वाशी तडजोड करून आणि एका अर्थाने विश्वासघात करून, तेव्हाच तो जो पहिला कॅम्प होता महिन्याभराचा, त्या कॅम्पमध्येच अनेक आमदारांनी काँग्रेस राष्ट्रवादीवर जायचं असेल तर आम्हाला तुमच्यावर राहायचं नाही असंच म्हटलं होतं. पण नेतृत्वाचं एक स्किल मानलं पाहिजे आणि एक नशीब पण मानलं पाहिजे. स्किल असं आहे की ते लोकांना उद्याचा वायदा करण्यामध्ये खूप प्रसिद्ध आहे. आणि त्यामुळे त्याने आमदारांना उद्याचा वायदा दिला की मला अल्टिमेटली BJPवरच जायचं आहे, मला हिंदुत्व सोडायचं नाही आहे, पण ही काही काळापुरती ॲडजस्टमेंट आहे. हा भारतीय जनता पार्टीला धडा शिकवण्याचा प्रयत्न आहे असं सांगून सत्तेमध्ये सहभागी व्हायला लावणं हे फार दिवस टिकत नाही. आणि त्यामुळे लोक रोजच विचारत राहिले की आपण कधी बाहेर पडणार आहोत, आपण कधी नॅचरल अलायन्स करणार आहोत. ज्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसला शिव्या देणारे, त्यांच्यावर टीका करणारे अनेक भाषणांचे संदर्भ आहेत, बाळासाहेब ठाकरेंनी दिलेल्या केलेली टीका, त्या पार्श्वभूमीवर लोकांना हे एम्ब्रेसिंग होतं. आमदार खासदार त्यांना वारंवार सांगत होते की आम्ही नेक्स्ट विधानसभा लोकसभा विदाऊट BJP लढू शकणार नाही, विदाऊट हिंदुत्व लढू शकणार नाही. असं असताना सुद्धा वेळेकाढूपणा हे ह्या नेतृत्वाचं वैशिष्ट्य आहे. आणि दुसऱ्या नेतृत्वाचं वैशिष्ट्य असं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये आपलं म्हणणं सोडायचं नाही. आणि त्याच्यातून जी वाताहत झाली ती झाली आणि त्या वाताहतीबद्दल आम्हाला काही म्हणण्याचं कारण नाही, आम्हाला काही सोयसुद्धा की नाही. परंतु राज्यसभा निवडणुकीच्या वेळेला, विधान परिषद निवडणुकीच्या वेळेला हेच लक्षात आलं की काही केल्यावर फ्लेक्झिबिलिटी ठेवायची नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की फ्रॉम द डे वन अनेक आमदारांच्या मनामध्ये ही खतखत होती की हे आम्ही हिंदुत्व सोडून नाही राहू शकतो. विधान परिषद आणि राज्यसभेच्या वेळेस तुम्ही असा फडणवीस त्यांनी वारंवार व्यक्त केलं की आमची रणनीती होती, रणनीतीचा विजय झाला. तर आता सरकार ज्या पद्धतीने घडताना दिसत आहे, तर काही रणनीती ठरलेली आहे का पर्यायी सरकार? आता माननीय एकनाथ शिंदेजींनी जे बंड केलेलं आहे किंवा एक वेगळी वाट चोखाळण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यात कोणतीही भारतीय जनता पार्टीच्या बरोबर ज्याला आपण म्हणतो की पूर्वयोजना नाही. यातून पुढे काय इव्हॉल्व होणार आहे हे
म्हणण्यासारखं सांगण्यासारखी मी काही ज्योतिषी नाही. उमाकांत एकनाथ शिंदेसोबत अनेक आमदार गुजरातमध्ये आहेत. भूपेंद्र यादवजी असतील, आता संजय कुटे आहेत, तो अन्य भाजप नेते त्यांच्या संपर्कात आहेत, देवेंद्रजी असतील. तर भाजपने त्यांना एकनाथ शिंदेना काही प्रस्ताव दिला आहे का, त्यांच्याकडे काही प्रस्तावाचा प्रस्ताव आलेला आहे? असा कुठलाही प्रस्ताव ना भारतीय जनता पार्टीने दिलेला आहे, असा कुठलाही प्रस्ताव एकनाथ शिंदेकडून आलेला आहे. शेवटी अशा प्रकारच्या मोठ्या घटनेमध्ये एकमेकाला भेटणं, शिवसेनेचे त्यांनी बंड केलेलं असताना सुद्धा शिवसेनेचे नेते गेलेत ना भेटायला. राज्यसभेला भाजपाने 10 मतं फोडली, विधान परिषदेला भाजपाने 20 मतं फोडली. याचा अर्थ एकनाथ शिंदे गटाकडून भाजपाला सुरुवातीपासून मदत होत होती. नाही, आम्हाला मिळालेली मतं एकनाथ शिंदेंचीच मिळाली असं कोणी सांगितलं? आम्हाला सर्व पक्षांनी मदत केली. आमचं सर्व पक्षांमध्ये संपर्क आहे आणि जी नाराजी व्यक्त झाली आहे शिवसेनेमध्ये ती उद्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये व्यक्त झाली तर आपल्याला आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. म्हणजे काँग्रेसही उद्या फुटणार असं तुमचं विधान काय? आहे. तुम्ही एक सूचक विधान करताय, जी नाराजी आज एकनाथ शिंदेनी व्यक्त केली, आज एकनाथ शिंदे एक गट घेऊन बाहेर पडले, तशीच नाराजी उद्या काँग्रेसमध्ये होऊ शकते. म्हणजे काँग्रेसचा एक गट बाहेर पडू शकतो. मी मला वाटतं क्लिअर बोलतो आणि मी क्लिअर बोललो आहे. मी पुन्हा येईन या उक्तीला एकनाथ शिंदेच्या या कृतीमुळे बळ मिळतंय का? नाही, मला असं वाटतं की स्पेक्युलेशन्स आहेत, असंच होईल असं नाही. हिंदी मराठी ही स्पेक्युलेशन्स आहेत, असंच होईल याची काही गॅरंटी नाही. एकनाथ शिंदेंनी एखाद्या वेळेस ह्या निमित्ताने त्यांच्या नेतृत्वाला हा इशारा दिला असेल किंवा तुम्ही हे राष्ट्रवादी, राष्ट्रीय आणि हिंदुत्व सोडणं आणि अजांच्या स्पर्धा बिर्धा सगळं जे आहे ते बंद करणार असाल तर आम्ही पुन्हा येऊ. त्यांनी म्हटलं असेल की पुन्हा येऊ. सर, संजय कुटे का मिलना ऐसे इस दौर में, इस संकट के काल में संजय कुटे का मिलना क्या भाजपा की तरफ से ग्रुप के रूप में उन्हें भेजा गया है? नहीं, ऐसी कोई बात नहीं. संजय कुटे जी, गिरीश महाजन जी, इनके सारे पक्ष में मित्र रहते हैं. तो अब इतनी बड़ी एकनाथ शिंदे जी ने बहुत धाड़स किया है ना, तो जब अपना मित्र कोई धाड़स करता है तो हम बोलते हैं ना कि डरो मत, हम हैं आपके साथ में. तो ये एक इंडिविजुअल संजय कुटे जी हो या गिरीश महाजन जी, इनकी इंडिविजुअल एक्टिविटी है, ये कोई पार्टी एक्टिविटी नहीं है. दादा, सुरतला नेण्याचा प्लॅन आधीच ठरला होता, हॉटेलमध्ये ठरला होता आणि यामध्ये भाजपचा सहभाग होता अशी आता चर्चा. असे संजय राऊत म्हणाले. अशी चर्चा झाली. असे संजय राऊत म्हणाले. असं संजय राऊतांशिवाय कोणीच म्हणू शकत नाही. दादा, भाजपच्या आमदारांनाही सुरतला किंवा गुजरातला घेऊन जायचा काही प्लॅन आहे का? भाजपच्या आमदारांना आम्ही कधीच कुठे नेत नाही. 2.5 वर्षापूर्वी ज्यावेळेला 1 महिना सरकार बनलं नाही, काँग्रेसने त्यांचे आमदार जयपूरला नेऊन दिले, शिवसेनेने दिवसातून 3 वेळा रिसॉर्ट बदलली, राष्ट्रवादीने कुठे नेऊन ठेवले, बीजेपीने कोणाही आमदाराला कुठे ठेवलं नाही. आताही आम्ही जे राज्यसभा आणि लोकसभेसाठी हॉटेल बुक केलं त्याच्यामध्ये ट्रेनिंग हा पार्ट होता आणि त्याचा परिणाम म्हणून अतिशय व्यवस्थित आमचं मतदान झालं. दादा, आप कह रहे हैं कि बीजेपी का कोई रोल नहीं है, लेकिन गुजरात बीजेपी के अध्यक्ष वहाँ एकनाथ शिंदे से मिलते हैं. इसके अलावा ये जो एकनाथ शिंदे हैं वो गुजरात में जाकर ठहरते हैं जहाँ बीजेपी की सरकार है. तो ये कहीं बीजेपी का जो है कोई गेम प्लान तो नहीं है? नहीं, मैंने कहा वो वही सच है. एकनाथ शिंदे जी के पूरे देश में काफ़ी सभी से रिलेशंस है. तो जब उन्होंने ऐसा है कि जब आप कोई प्लान करते तो उस प्लान करते वक्त आप पहले ये सोचते हैं ना कि कौन से प्रांत में ये ठीक रहेगा, कौन मेरे मित्र मदद करेंगे. तो उन्होंने 3-4 लोगों को टटोला होगा, तो उसमें से उनको एक अच्छी जगह लगी होगी. असं दिसतंय सध्या ही बैठक पार पडली वर्षा निवासस्थानी, शिवसेनेचे आमदार खासदार उपस्थित होते. त्यामध्ये एक घटनेचे म्हणून अजय चौधरी यांची निवड करण्यात आली. त्यामुळे प्रश्न असा आहे की सरकार अल्पमतात आहे, संकटात आहे, असं भाजपला वाटतं. तर हा त्यांचा अंतर्गत मामला आहे आणि घटनात्मक पेचावर बोलण्याइतकं मी तज्ज्ञ नाही. त्याला सगळे म्हणजे जे कोणी घटनातज्ञ आहेत ते समर्थ आहेत. दादा, तुम्ही गेल्या 2.5 वर्षामध्ये तुम्ही असेल, सुधीर मुनगंटीवार असतील, नारायण राणे असतील, की हे सरकार कोसळेल अशी वाटणी केली, अनेक कृत दिले गेले. आता शिवसेनेतल्या बंडाची परिस्थिती बघता महाविकास आघाडीचं सरकार पडेल असं तुम्हाला वाटतं का? आणि या निमित्ताने तुम्ही सरकार स्थापन करू शकाल याबाबत इच्छुक आहात का? नाही, मी मगाशी म्हटलं की अशा प्रकारची स्पेक्युलेशन म्हणजे अंदाज व्यक्त करणं याची अजून वेळ आली नाही. हे टू अर्ली होईल असं माझं मत आहे. आणि आम्ही जे नेहमी म्हणायचो त्याच्यामध्ये मी ग्रामीण माणूस असल्यामुळे
सुधारानं सांगतो ना, तसं मी म्हटलं की बाबा ग्रामीण भागात म्हण आहे काशीचं जावे नित्य बदावे, तसं काशीचं जावे नित्य बदावेसारखं सरकार आम्ही पाडणार आहोत असं तर कधी म्हटलं नाही मी. सरकार यांच्यातल्या अंतर्गत कलहामुळे पडेल. पण ती वेळ आता आली. ऐका ना, अंतर्गत कलहामुळे पडेल. व्हॅक्यूम निर्माण झाल्यानंतर हा व्हॅक्यूम कोण भरून काढेल हे ठरवेल, अशीच माझी वाक्यरचना त्याही वेळेला होती आणि ती वाक्यरचना माझी आजही आहे. ती वेळ आता आली आहे का? काशीस जावे नित्य बदावे मधलं आता काशीस जाण्याची वेळ आली आहे का, मी जरा थोडा अंदाज घेऊन सांगतो. राजकुमार, दादा, आज की राजनीतिक हालात को देखते हुए क्या बीजेपी सरकार बनाने का दावा पेश करेगी? नहीं, अभी ऐसा कोई प्रस्ताव नहीं. अभी ऐसे कि पूरी स्थिति जो है वो जो हम कहते हैं ना अस्पष्ट है. ऐसे स्थिति में जल्दबाजी करने वाला इमैच्योर्ड पॉलिटिकल पार्टी बीजेपी नहीं है. दादा, बीजेपी की तरफ से क्या कोई प्रस्ताव एकनाथ शिंदे के पास गया है या एकनाथ शिंदे की तरफ से अभी तक प्रस्ताव गया नहीं है और पॉलिटिक्स में कभी भी कुछ भी हो सकता है. दादा, दिल्लीमध्ये बैठका सॉरी दिल्लीमध्ये बैठका सुरू झालेल्या आहेत. अमित शाह नॉट नेसेसरी. हमारे तो आज योग दिन के कार्यक्रम हुए और रात्रि 3 बजे सोने के बाद भी हम अपने अपने कार्यक्रमों में गए. तो बूथ रचना के बारे में बहुत चला है. पूरे देश के कुछ लोकसभा मतदार संघ कॉन्सल्ट किए. तो लगातार बैठक यही हमारी कार्य पद्धति है कि जिनमें से जो सब्जेक्ट है वो भी आगे जाते हैं. आपसी दोस्ती आपसी संवाद भी होता है. हाँ, रंजित कौन रंजित? हाँ, जिस तरीके से कल डेमोक्रेसी की बात सामने आई है, भाजपा के पक्ष में कई लोगों ने मतदान किया है, जिसमें माना जाए कि शिवसेना के भी लोग रहे होंगे, कांग्रेस के भी लोग रहे होंगे. आपका क्या आंकलन है, किस पार्टी से कितने लोग भाजपा की तरफ आए? कुछ ऐसे निर्दलीय जो भाजपा की तरफ नहीं थे, क्या उन्होंने भी वोट किया है? ऐसी कोई संख्या है किस पार्टी से कितने लोग आए? क्लियर संख्या है ना. बीजेपी के 112 तो मिले 134, एक इनवैलिड हुआ, तो ये मिलकर 22 वोट मिले, तो क्लियर है. और राज्यसभा के समय बीजेपी के 112 मिले 123, तो 11 मत मिले. किस पार्टी से कितने आए, इस बारे में कुछ आंकलन है बीजेपी के पास? नहीं, ऐसा है कि बहुत लोगों को संपर्क किया, सीक्रेट बैलेट था, अंदाज ही व्यक्त हो सकते हैं, बाकी कुछ नहीं. त्या दोन गोष्टी 27 वर्षीय युतीत होतात. छोट्या भावच्या भूमिका सुरुवातीला होती, मोठ्या भावच्या भूमिकेत कमीच होता. आता जी परिस्थिती शिवसेनेची दिसते, तर मोठ्या भाऊला मोठ्या भाऊचं मत काय छोट्या भाऊबद्दल? आता जी स्थिती निर्माण झाली ती आपल्या कर्माने निर्माण झालेली आहे आणि ती स्थिती नीट करण्यासाठी त्यांच्याकडे संजय राऊतांसारखे खूप सक्षम लोक आहेत. बीजेपी शिवसेना अलग हुई, तब से फिर से एक बार सरकार बनाने के लिए कोशिश लगातार बीजेपी करती रही. आज इतना अच्छा मौका मिला है और आप इतना संयम से बैठे हैं और कह रहे हैं कि हम कुछ नहीं करने वाले कुछ देख रहे हैं. इतना संयम लाते कहाँ से? नवनाथ लास्ट. योग दिवस. परिस्थिति व्यक्ति को सिखाती है. तो अब 16वें साल में सिद्धार्थ कॉलेज में था, तब एबीवीपी का एक्टिविस्ट बना. नाउ आई एम क्रॉसिंग 63. 1 साल 1 महीना 1 दिन 1 घंटा भी रुका नहीं. कभी विद्यार्थी परिषद, कभी आरएसएस, कभी बीजेपी. तो ये अनुभव से हुआ. शुरू के दिनों में शायद मेरा भी ऐसा होता था कि जो पेट में है वो निकल जाता था. अभी नहीं निकलता. सॉरी हाँ, ये दिस इज राइट. ये बरोबर. दुधाने तोंड फोडलं की ताक ही फुंकून प्यायचं असतं. चला, थँक्यू. क्या बीजेपी यह मानती है सरकार अल्पमत में आ गई है? सॉरी, क्या बीजेपी यह मानती है कि यह सरकार अल्पमत में आ गई? ऐसा है कि टेक्निकली और व्यवहार में दोन अलग शब्द हैं. टेक्निकली तो अल्पमत में आई ना, जब आपके 22 लोग बीजेपी को वोट करते हैं और उसके पहले 11 लोग वोट करते हैं, और अभी जितनी मेरी जानकारी है कि 35 लोग एकनाथ जी के साथ गए हैं, और जो जिनके सहारे, ऐसा है कि कुल मिलाकर टोटल कितनी बनती थी, 152 बनती थी. 169 किनसे बनी, तो अपक्षों से बनी, घटक पक्षों से, छोटे पक्षों से बनी. तो कोई नहीं बचा ना. राज्यसभा और विधान परिषद के निमित्त ध्यान में आया कि कोई अपक्ष नहीं बचा, क्योंकि अपक्षों को आपने घोड़ा का. हाँ,
तो हमारे जोरगे महाराज ने अच्छा कहा कि हम यदि घोड़े हैं तो आपको क्यों चाहिए। तो ये कोई अपक्ष नहीं बचा, कोई छोटा पक्ष नहीं बचा। तो वैसे टेक्निकली अल्पमत में है, लेकिन व्यवहार में अल्पमत में आने के लिए उसकी बड़ी लंबी लीगल प्रोसेस होती है। सोनू सोड करो, सोड एक मिनिट नंबर तू बोलत फिर आपने बोला। टेक्निकली सरकार जर अल्पमतात असेल, तर मग विशेष अधिवेशन बोलवण्याची जबाबदारी भाजप सरकारला तुम्ही टाका. नाही नाही, असं काही आज करण्याचा विचार नाही. म्हणून मी असं म्हटलं की या नजीकच्या 24 तासामध्ये ज्या डेव्हलपमेंट्स होतील ज्याच्याकडे आम्ही खूप बारकाईने पाहतो, त्यातून खूप गोष्टी म्हणजे तुम्ही म्हणता त्याच्यापेक्षा सुद्धा एक मोठी यादी आहे माझ्याकडे की हे करता येईल, ते करता येईल, ते करता येईल. पण आज ते म्हणणं आणि ते करणं, म्हणणं सुद्धा इमॅच्युअर्ड आणि करणं तर फारच इमॅच्युअर्ड. हां दादा राज्यपाल एक मिनिट. हालत ऐसे ही रहे तो क्या भाजपा अविश्वास प्रस्ताव लाने की मांग करेगी क्या? ऐसा है कि अविश्वास प्रस्ताव लाने की जो स्थिति है वो अधिवेशन में होती है, और अविश्वास प्रस्ताव लाने के लिए स्पेशल अधिवेशन बुलाओ ऐसी स्थिति आज निर्माण हुई है, ऐसा मैं नहीं मानता. अधिवेशन 18 जुलाई से है, देखते हैं क्या होता है. दादा तुम्ही बोलताय की हाँ तुम्ही दादा राज्यपाल अलर्ट मोडवर आले, त्यांना वाटतं की पहाटेला पण उठावं लागतंय आता. हाँ. दादा तो ये राज्यपाल जी ऐसे है, मराठी हे राज्यपाल असे आहेत की ते अर्ली मॉर्निंग उठतात आणि फिरायला जातात, त्यामुळे त्यांना वेगळं उठण्याची आवश्यकता नाही. दादा तुम्ही बोलताय की पुढचे 24 तास महत्वाचे असणार आहेत राज्याच्या राजकारणामध्ये, तर दुसरीकडे शिवसेना सर्व आमदारांना शिवसेना भवनात येऊन शक्ती प्रदर्शन करणार आहे, तर दुसरीकडे शरद पवार असं म्हणतायत की महाविकास आघाडीला कोणताही धोका नाहीये. तुमच्याकडून संपूर्ण तयारी झालेली आहे का? मी पुन्हा म्हटलं की भारतीय जनता पार्टीचा हा प्लॅन गेम हा भारतीय जनता पार्टीचा नाही, त्यामुळे आम्ही त्याच्यामध्ये काही मत व्यक्त करण्याचं कारणच नाही. हां, महाविकास आघाडीचे नेते ज्यांनी खरं म्हणजे 2.5 वर्ष सरकार चालवलं, ज्यांच्या सरकार चालवण्यामुळे संत्रस्त झाले लोक की अरे बाबा हे सरकार शिवसेनेचं आहे का राष्ट्रवादीचं आहे, हे सगळे निर्णय पहा. काय कळतं आहे मला कळत नाही या सरकार चालवणाऱ्यांना की कसं सगळा महाराष्ट्र त्यांना हवा आहे तसा कॅप्चर करण्याचा प्रयत्न झाला. मग कॉन्ट्रॅक्ट घ्या, कोऑपरेटिव्ह फील्डमधले निर्णय घ्या. काय हो तुमचं कोऑपरेटिव्ह फील्डमध्ये, ते तुमची पतसंस्था तरी आहे का? मग एवढ्या मोठमोठ्या साखर कारखान्यांसाठी निर्णय झाले, तर तुम्हाला असं वाटलं नाही की यात माझ्या सामान्य शिवसैनिकाला काही फायदा नाही. आणि त्यामुळे त्यांनी असं म्हणणं महाविकास आघाडीच्या नेत्यांनी की ज्यांनी हे सरकार फॉर्म केलं, ज्यांनी हे सरकार टिकवलं, तर त्यांची जबाबदारीच आहे असं म्हणण्याची. हां, असं वाऱ्यावर सोडून देऊन चालत नाही ना. त्या दिवशी राज्यसभा निवडणुकीच्या वेळेला ते पुण्याला निघून गेले हा भाग वेगळा, आणि काल नाना पटोलेजी नागपूर निघून गेले भाग वेगळा. पण असं एखादं सरकार आपण बनवलं तर वाऱ्यावर नाही सोडता येतं, पण म्हणावंच लागतं की काही धोका नाही, काही धोका नाही. राज्यपालांना भेटायला कधी जातात? काही कारण नाही, काही थँक्यू.